जिभेची चव जर तुमची कमी झाली असेल तर अशी बटाट्याची चटणी करा, म्हणजे ठेचा करा. त्यासाठी मी काय केलं, एक पॅन घेतला आहे, पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलं आहे, एक बटाटा घेते, त्याचं साल काढून घेतलं, चांगलं फ्राय होईपर्यंत मीठ घालून त्याला फ्राय करायचं आहे. हलकं होईपर्यंत आपण ते फ्राय करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त बटाटे फ्राय झाले. त्याच पॅनमध्ये काय करायचं, चांगलं 2 चमचे शेंगदाणे घालायचे, 8 ते 10 हिरव्या मिरच्या घालायच्या, कारण हा ठेचा खूप छान लागतो म्हणून आपण हिरव्या मिरच्या पण भरपूर घातलेल्या आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या घालायच्या आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. भाजून झालं की गॅस बंद करायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं जाडसर असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे, बिना पाण्याचं. हे झालं वाटण करून. बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, हे वाटण घ्यायचं आहे आणि नंतर आपण जे बटाटे घेतले ते चांगले कुस्करून घ्यायचे आहे. आवडधोड कुस्करून घेतली की एक बाऊल घ्यायचा आहे, त्यामध्ये पूर्ण साहित्य टाकून घ्यायचं आहे. नंतर घालायचं भरपूर कोथिंबीर घालायचा, एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. आमचूर पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एका पॅनमध्ये चांगलं 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्या तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा लाल मिरच पावडर मस्त वरतून टाकून घ्यायचं आणि मस्त बटाट्याचा ठेचा नक्कीच